साताऱ्यामध्ये देखील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। काल जे आहे ते राज्यभरात मतदान पार पडलेलं आहे। काही ठिकाणी मतदान सुरळीतपणे पार पडलं, काही ठिकाणी गालबोट लागणारी घटना घडल्या, मात्र मतदान पार पडलंय आणि आज सकाळी 10 वाजता साधारण एक मतमोजणीला सुरुवात झाली आहे। साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे आमने सामने उभे आहेत। साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले अशी लढत जी आहे ती पाहायला मिळते। दोन राजे आमने सामने आहेत, त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर आपण पाहिलं साताऱ्यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। दोन राजे म्हणजे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले आमने सामने उभे ठाकलेत। साताऱ्याचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत थेट आहेत। सचिन, काय अधिक माहिती आहे? साताऱ्यातली काय परिस्थिती आहे? सातारा नगरपालिकेचं काल मतदान पार पडलं आणि याची मतमोजणी आज होतीये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांनी 40-0 करून दाखवीन, नाहीतर खासदारकीचा राजीनामा देईन असं सांगितलं होतं। यामध्ये पाहावं लागेल जनता कोणाच्या बाजूने कौल देते। आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले हे दोघे सख्खे बंधू। सर्वात महत्त्वाचं हे दोघेही बंधू राष्ट्रवादीचे नेते आहेत, एक आमदार आहेत तर एक खासदार आहेत, पण सत्ता संघर्षासाठी दोघेही एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपल्याला दिसत आहेत। सातारमधील जनता कोणाच्या पारड्यात कौल टाकते आणि कोणाला नगरपालिकेच्या खुर्चीवर नेऊन बसवते हे पाहण्याचं आणि औत्सुक्याचं असेल।